पुन्हा भेटूया एका अल्पशा विश्रांतीनंतर. Shinobi Pro, a legend is born. Panasonic. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे एक्सक्लुझिव्ह भव्य शोरूम आता आपल्या धुळे शहरात. आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक दर्जेदार उपकरणांची मोठी शृंखला. विटेरा LED TV, स्मार्ट LED TV, 4K स्मार्ट LED TV, संगीत प्रेमींसाठी साऊंड बार, होम थिएटर, शुद्ध आणि शीतल हवेसाठी 5 स्टार आणि इन्व्हर्टर AC, वॉशिंग मशीन्स, कपड्यांच्या स्वच्छ आणि दर्जेदार धुलाईसाठी फ्रंट लोड, टॉप लोड वॉशिंग मशीन 10 वर्ष मोटर वॉरंटीसह, सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्स 2 वर्ष वॉरंटी, डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर, इम्पोर्टेड BMR रेफ्रिजरेटर, साइड बाय साइड रेफ्रिजरेटर, 10 वर्ष कॉम्प्रेसर वॉरंटी युक्त डीप फ्रीजर, उत्कृष्ट कुकिंगसाठी मायक्रोवेव्ह ओव्हन, राईस कुकर, मिक्सर ग्राइंडर 5 वर्ष मोटर वॉरंटीसह, कॉफी मेकर इलेक्ट्रिकल केटल, सँडविच मेकर, पॉप अप टोस्टर, वॉटर प्युरिफायर, स्टोरेज UV, RO प्लस UV, स्टीम आयरन प्रेस, ब्युटी केअर प्रॉडक्ट्स, हेडफोन्स संगीत प्रेमीसाठी, कॉर्डलेस फोन, एअर प्युरिफायर, अत्याधुनिक उत्पादने उपलब्ध. तर आजच अवश्य भेट द्या पॅनासॉनिक एक्सक्लुझिव्ह शोरूमला. प्रीमियम पार्टनर श्रीराम अप्लायन्सेस, 196 ब्रह्मचैतन्य 80 फुटी रोड, अग्रसेन पुतळ्यासमोर धुळे. प्रोप्रायटर सनी संजू खैरनार. मोबाईल नंबर 93 732 35 765 आणि 84 212 28 383. बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत. धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे शिक्षणाचे व विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सदर प्रश्नाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या शासनाशी अनेक वेळा समक्ष चर्चा केली, पत्रव्यवहार केला, मात्र आश्वासनाशिवाय काहीच ठोस निर्णय झाले नाहीत. शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय समोर दिनांक 17 जून 2017 रोजी दुपारी 1 ते 5 या वेळेत मोर्चा काढण्यात आला. तरी शासनाने आमच्या प्रश्नांची दखल घेऊन तातडीने प्रश्न सोडवण्याबाबत निर्णायक भूमिका घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. अन्यथा यापुढील काळात प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीस तीव्र आंदोलन छेडावे लागेल. यावेळेस शिक्षक शिक्षकांची मोठी संख्या होती. जो मोर्चा काढला 27/2/17चा जो GR आहे त्याला विरोध करण्यासाठी धुळे जिल्ह्यातनं जो प्रतिसाद लाभला तो आक्रमक आहे आणि महाराष्ट्र शासनाला हा GR रद्द करणं भाग आहे असं मला वाटतं. कारण शिक्षकांचा जीव घेणारा तो GR आहे. तो GR कसा बदलेल याच्या दृष्टीने शिक्षक हा रस्त्यावर उतरलेला आहे. याची दखल शासनाने घ्यावी आणि शासनाने जर दखल घेतलीच नाही तर सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आहेच आमच्यासाठी. पण तरी देखील शासनाला अशी विनंती करावीशी वाटते की त्यांनी या GR मध्ये बदल करून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या थांबवाव्यात, जेणेकरून त्यांचे हाल थांबले पाहिजे. डिजिटलसाठी महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी श्रमदान केलं, ज्या लोकांनी स्वतःच्या घरचा पैसा टाकला, शाळा डिजिटल केल्या, इंग्लिश मिडियमचे पोरं मराठी माध्यममध्ये आली, एवढं चांगलं काम देखील शासनाला दिसत नसेल तर ते आमचं दुर्दैव म्हणावं लागेल. आणि शासनाला असं सांगावंसं वाटतं की त्यांनी बदल्या थांबाव्यात. शिक्षकांची हा जो आवाज आहे शासनापर्यंत गेला पाहिजे, एवढी एक विनंती करतो.